नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज एक महिना झालाय आणि आपल्या आजोबाला ना युरिन बॅग आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि प्रत्येक महिन्याला मी नाही का चेंज करायला घेऊन जात असतो. आणि आज त्यातले त्यात नाही का गुरुवारी, पाठीमागच्या गुरुवारी पण आजोबांना तीच गावला घेऊन गेलो होतो. आणि आज पण ते युरिन बॅगच्या निमित्ताने काही बाजार वगैरे काय करायचं आहे त्यांना. आणि भरपूर टाइम झालाय, कारण दुपारी ऊन भरपूर होतं, त्याच्यामुळे नाही का आजोबांना म्हटलं उन्हाचं नको. तर आता नाही का वाजले 4 आणि 4 वाजता आता मी त्यांना युरिन बॅग चेंज करायला घेऊन चाललोय. आणि काय काय खरेदी करते ते पण तुम्हाला दाखवतो. ते पिशे इथे ठेवल्यात, ते घरी ठेवल्यात. मला बसायची पिशे, कोणती पिशी? ते मला बसायची ती पिशे इथे ठेवली. मग आता बाटली तिथे गेली आणायला. आणि तिथं गेल्यावर झालं असतं. मग तिथं 200 रुपये खड्डा. नानाची गाडी आली. कोचाल पिशी मोकळी दिली माझ्या चा ते काढून घे मोठी पिशी. एकच दी पिशी सगळ्या दिसेन, सगळ्या काय आला सगळ्यात दी बाई. तर आता तोंडाला बांधलंय आणि ऊन एवढा जबरदस्त पडलाय. 4 वाजले बरं का, तरी पण एवढा उन्हाचा कहर आहे. आता मी तर इथंच आहे, अजून आजोबाबा पुढे गेले चलत. इथून रोड थोडा खराब आहे ना आपल्या दारात, तर पुढे जाऊन चलत जाऊन बसते ते. बसा, स्टेशन आलंय. पुढे येऊन कोण बसत इकडं सावलेला तिकडे भ्या वाटत काय पाडीत नाही मी तुम्हाला. दर्शन दर्शन केलं होय? मग चला दर्शनासाठी येते तिकडे. देवा करता यावंच लागत. सगळं देवाला जोडून चालावं लागत. कातडे खाली गाडी अगोदर हां इथंच राहू दे गाडी, इथं सावलेला. बरं मी आता इथं जाऊन असं खाली होत बरं. आजोबांनी मला थांबले इथं. आता ते बाजारला चालले होते. काय म्हणले? पुढे गाडी जाईन कातडात. नाही ते बाजारला चालले तर त्यांनी माझीच काळजी करून राहिली. तर ऊन लागेल म्हणून मला म्हणले तू इथं थांब, मी बाजार करून येतो. काय काय आणते तुम्हाला दाखवतो. आले ना बाजार करून. संपले पैसे? संपलं आता पैसे पाहिजे. आता 500 पैसाच झाला आता ह्या महिन्यात. संपले तुमचे पैसे. नाना बाजार करून आले तर आता लस्सी प्यायला आलेत घेऊन मला. हां आत्ता म्हणले लस्सी प्यायची. ऊन लय लागलं काय नाना? ऊन लागलंय. आता लस्सी वगैरे घेऊ आणि युरिन बॅग चेंज करून लगेच आपल्या घरी जाऊ. जरा नाना प्या गार थंड नाही असं ते भारी आहे ना, बघा ना घेऊन. ते आईस्क्रीम आहे बरं का, आईस्क्रीम आहे. दामाने बँगो सांडून गोड आहे, भारी का? भारी आहे गार. नानाने घेतली लस्सी, आता मी पण घेतो. हे भारी. तर आता बाजार धरून व्यवस्थित बसा. पिशवी बदलू आता बघतो जाऊ. पंचा वाटणार ना. जातो मी आतमध्ये. आता आजोबा चालले आतमध्ये ओपीडीमध्ये. आज डॉक्टरने नाना कोण डायरेक्ट चक्क पैसे नाही घेतले. पैसे चिंता नाही करायची. काय म्हणले? किती अडचण असेल तुम्हाला फक्त इथं या म्हणला, आमच्याकडे या म्हणला, एवढं सहकार्य करतो. पैसे नको म्हणले का? पैशाचं बघू म्हणला आपण. आज तर नाही घेतले. नाही आता नाही, रुपये नको म्हणलं. देऊ का तर म्हणलं नको. 1 रुपया नाही घेतला. 1 रुपया पण नाही घेतला डॉक्टरने. तर चला आता नानाला घेऊन घरी जाऊ. नाना पहिल्यांदा हॉस्पिटलला जायचं म्हणलं, तुम्ही कशाने जायचं? बैलगाडीनं. कसे? काय आदळत बैल चालले, चक 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 आले. हौस आहे, कपाक्ष आहे, भांडा आहे. मग आदळ बिदत नव्हतं? बाबा आदळत असा बोच्यावर, तरी गाडी चाललीच. चवले काय ते पहिलं चांगलं नव्हतं दवाखाना? काय आता चांगलं कसं मरायच्या बाहेर सगळ्या. कसं काय? गाडीनं आदळतच माणूस धडात. तो नाही का आज गाडी झटका बसला तीन मानाला मला इथं. काय समजा झटका बसलाय. गाडी तिथं खड्डा होता ना, मी हटकून बसत होते. हे बघा एवढा बाजार आणलाय बैला. काय काय आणलं बाई? 20 रुपयाची कोथमीर आणतील ना तरी.
तर मी तुम्हाला रात्री म्हणलं होतं आजच्या ब्लॉगला तुम्ही जेवढ्या कमेंट करता ना तेवढ्या आजी आणि आजोबांना दोघांना पण वाचून दाखवेल. हे बघा आजी पण इकडे बसलेली आहे आणि आपले आजोबा पण इथं बसले आहेत. आत्तापर्यंत तुम्ही न चुकता दररोज डेली आपले ब्लॉग बघतात, एवढे सीन करतायत आणि कमेंट करतायत. तर आजचा दिवस नाही का फक्त तुमच्यासाठी, कारण तुम्ही दररोज दिवस देत आहे तर एक दिवस तुमच्यासाठी दिल्याने काय होणार आहे. तर तुम्ही जे काय प्रेम व्यक्त केलेलं आहे कमेंटमधून ते आज मी डायरेक्ट नाही का, मी एकटा स्वतः दररोज रीड करायचो. आज नाही का आजी आणि आजोबांना दोघांना वाचून दाखवतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आपण रिॲक्शन पण बघू की त्यांना काय, म्हणजे त्यांना वाचून दाखवल्यानंतर काय वाटतंय, की जसं तुमच्या ज्या भावना आहेत ना ते त्यांच्यापर्यंत आज डायरेक्ट पोहोचतात. मी तसं कधी मध्ये सांगायचो, पण मी आज तुमच्या दाखता प्रूफ सकट वाचून दाखवतो त्यांना. तर आत्तापर्यंत जेवढ्या कमेंट आल्या आहेत ना त्यातली आता पहिली कमेंट लगेच रीड करून दाखवतो. तर पहिली कमेंट आहे सिद्धी गणेश तनपुरे, मस्त, धन्यवाद ताई. दुसरी कमेंट आहे माय मराठी. तर त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे त्यांनी, निलू तू आजी आजोबाबरोबर गप्पा मारत असलेले पाहिले की वाटते आम्ही पण तिथेच आजी आजोबासोबत बसून गप्पा मारत आहोत. त्यांच्यामध्ये मी माझ्या आजी आजोबा यांना बघते. आम्ही सर्व बहीण भावंडे त्यांना असेच जीव लावत होतो. खूप खूप सुंदर आहे. आजोबा म्हणतात ते चुकीचं नाही, जुनं ते सोनं सोन्याची किमतीचे आहेत. आजी आजोबा त्यांच्या पुढं सर्व काही फिकं. मला निलू तुला एक सांगायचं आहे, वजनाने जास्त असलेले कामात त्यांना तू मदत करत जा. लाकूड तोडणे, दळण आणून देणे, बाजार इत्यादी तुमचे व्हिडिओ मी न चुकता दररोज बघते. आजी आजोबांना पाहिलं की समाधान वाटते. हे बघा आजीच्या चेहऱ्यावरती पहिली कमेंट वाचून किती भारी वाटते. हे बघा बघा ना, तुम्ही लाकूड बिकूड फोडत असले ते म्हणतात तर लाकूड वगैरे फोडून नका देऊ. धन्यवाद ताई. आता तिसरी कमेंट वाचू. शैला पुणेरी किचन, आजी आजोबांची मस्त मज्जा असते. आजीची जास्त असते मज्जा, आजीची. माझ्या आजीची भाकरीला आता पिळे घालेल मी 10 वाजता तो भाकरी. तुमच्या हे बघा तुमच्या कमेंटवरती नानाने काय रिप्लाय दिलाय. नक्की 10 वाजता ना आज पिळा घातला. भूक लागली मला. संता यादव, निलू पावसाळ्यात लाकडे बाहेर ठेवतात की घरात? आजोबा किती कष्ट घेतात लाकडे फोडायला. आजी आजोबांची जोडी एक नंबर. तुम्ही सांगा लाकडं कुठे ठेवतात तुम्ही पावसाळ्यात? घरात ठेवतात. पावसाळ्यात ते फोडून बिडून त्याच्यासाठी ठेवले होते, आता ते पावसाळ्यात ठेवायचे. पाऊस आला का आपल्या हातून काढायचं बाहेर. तुमची आजी बघा शांत बसली, मी एवढे कमेंट वाचतोय तरी पण काय झालंय. द किट्टी औरा, आजी रेसिपी एक नंबर झाली आणि आजी आजोबांची जोडी पण एक नंबर आहे. त्यांना पाहून मला माझ्या आजी आजोबांची आठवण येते. निलू आजी आजोबांना चांगली काळजी घे. काळजी नाही घेतोय काय लय काळजी. दवाखान्यात म्हातारा नेलं तर तिकडेच बसलो मोबाईल बघत खुर्चीवर. आणि म्हातारा पडलं तिथं खाटवर. आणि ते पेशंट पोर होते ते म्हणले बाबा तुमच्या संग कोणी म्हणलं ते काय तिकडे मोबाईल चालला आमचा. मग आले मग ते मशीन आमच्या पोटावर फिरलं आणि हे म्हणलं झालं ते 500 रुपये. ऐकून घेतलं. परत ते आला डॉक्टर ते म्हणा काय करायचं, सोनोग्राफी काढायची. म्हणलं त्याला लागते ना 1000 रुपये. आणि म्हणलं मग काय करायचं, हे म्हणलं पैसे नाहीत मग आपले. तो पैसे नाही ते म्हणलं चल मग म्हातारी दे ना आपले पैसे घरी गेलो. आलोच मग निघून. पण पैसे घेतले डॉक्टरने? डॉक्टरने 1 रुपया नाही घेत माझ्याकडून देऊन. ओळखीत का? हा मग आमच्या गावातला डॉक्टर त्याला आल्यापासून 5,000 10,000 रुपये पैसे मागत नाही देऊ. नाना त्यांची ओळखले भारी, पैसे नाही घेत डॉक्टर त्यांच्यावर लवकर. नेऊन द्यावं लागत पैसे. पुढची कमेंट वाचायची का आता? वाचा ना. वाचायची का? हां कळतं का मी काय म्हणतोय? वाचा ना. ते काय म्हणतात कळतंय मग का बोलत करू नका. हा. वाजता शेर बसा, जीवाला खाल्ला. मग तू एवढे सुकून का मग गेले आज? आज मला पण डोकं दुखत आहे. डोकं दुखत का? बरं जेवढं होतं तेवढं वाचितो. तेवढं वाचू का? वाचा ना. तुम्हाला ते काय म्हणतात कळतंय ना? हां चला आता वाचू. वंदना निकम, जेव्हापासून आपलं चॅनल चालू झालं ना ताई तेव्हापासून मी तुमची कमेंट बघतो बरं का. आईच्या हाताचे एकदा तरी जेवण करायला यायचे दादा. आई चालू चांगलं लिहायचं होतं का पदार्थ, चांगले चालू झालं आहे, चांगले पदार्थ बनवतात पण एक नंबर. आई साक्षात ब्रह्म अन्नपूर्णा आहे. अन्नपूर्णा आहे बाई म्हणतात. पहिल्यापासूनच आमचा व्यवसाय तसा आहे. पहिल्यापासून अन्न भरपूर करणे, कमी करणार नाही, अन्न वाढवून करणार. घरी कोणी आलं तर आतापर्यंत जाऊन दिलंय का असं?
बिना जेवता? नाही नाही. कोणी जरी आलं तरी एक भाकर खाऊन जा. सकाळी एक भिकारी नाचती तर तिला चहा पाजून लावलं. सकाळ सकाळ आलती का? सकाळ सकाळ आरती तोंड धुतलं तर चहा मांडला होता तर तिला म्हणलं पी बाई गोटभर. बसली पिली गेली. बघा आपले नाना ते, मी तर उठलो नव्हतो, सकाळ सकाळ आलतो वाटतं कोणतरी. तर म्हणजे झोपलेलेच 9 वाजता. चहा घेऊन गेले का? हा मग भारी झालं. आम्ही चहा पितो, घोगऱ्या खातो, हरभरा. आता पुढची वाचायची कमेंट, हा पुढच्या हरभरा खातो. पुढचे वाचा आता. शैला पुणेरी किचन, मी रोज व्हिडिओची वाट बघत असते. ते दररोज आपली व्हिडिओची वाट बघतात, कधी पडन. रोज रोजची बघायला मिळते नाही. बघ, तुला दररोज किती आतुरतेने बघायचे, वाट बघत आहेत. आता एखाद दिवस जरा टाइम झाला तर मग नाही पाडी खेळ. आता उद्या टाकू. आजचा व्हिडिओ ना, हा उद्या टाकू. सुनंदा परदेशी, आजचे सर्वात लय भारी नीलू व्हिडिओत एक दादा नेहमी शांतपणे वावरत असतो, तो कोण आहे? नाना खरंच हुशार व विनोदी आहेत. आजी तर एकच नंबर आहे. तो आमच्या मुलाचा मुलगा आहे. लहान मामाचा मुलगा आहे. तुमच्या मामाच्या आमच्या मुलाचा मुलगा आहे. तो नातू आहे. ती बाबी ह्यो नातू आहे. तो शांतच असतो. ते शांत बसतो, ते बोलत नाही. तो बघतो, ऐकतो. नाना काय म्हणतात ऐकत असतो तो ऐकून घेतो नुसतं गपचिप, बोलत नाही तो. हे बघा आज ती कशी गप्प आज रुचून बसले आज. बघ काय करते, आशीर्वाद देते काय, आशीर्वाद देवासारखं केलं ना. ताटा. आता नाही का, मी सर्वांचे नाही का जेवढे होते तेवढं एकदम फास्टमध्ये कमेंट वाचवतो आणि आजी आजोबाला दाखवतो आणि शेवट ते काय म्हणतात ऐकू आपण. गौरी तने रेसिपी, कैरी व सरबत खूप पाहिलंय पण अजून मी कधी केलं नाही ना. आजींनी दाखवलं तर फक्त आजींच्या पद्धतीनेच नक्की करीन मी. बाकी आजीची तारीफ करायची, नानांची स्टाईल एकदम भारी आहे. मुक्ता उदवंत, नीलू भाऊ आज गवारची भाजी केली, ती रेसिपी दाखव. आजीला सांग कारल किती घेतात. कारळे म्हणायचं आहे का? कारळे किती घेतात ते पण सांगा आजी. ओके सांगतो मी आजीला. अर्चना दांडेकर, जय श्रीराम. आजीचे छानच सरबत बनवले, उन्हाळ्याचे पाणी सरबत, ताक प्यावे. आजीची आमटी भाकरी छान, चाटून पुसून खाण्यासारखी. बघा कसं चेहरा होते तिच्या हसवाला चाटून पुसून म्हणलं. विनिता देसाई, आजी आजोबाबरोबर एकदम मजा येते आहे, हसवतात. धन्यवाद ताई. विद्या नवाळे, नील आजीचे सरबत छान बनवले, मी पण उद्या दुपारी करणार. नानांनी कॉमेडी जबरदस्त, असेच फुल मनोरंजन करतात. यूट्यूब फॅमिलीचे असेच हसत खेळत राहा. धन्यवाद ताई. धन्या पावडरचं सरबत छान झालं, आजी 3 वेळा कमेंट करेल. आजी तुम्ही डाळ वांगा आणि आंब्याचं लोणचं करून दाखवा. आंब्याचं लोणचं आणि डाळ वांग्याची भाजी बनवून दाखव एकदा. दाखीन ना, कधी दाखवू आता वांगे आणल्यावर. बरं. अश्विनी चव्हाण, हाय नीलू दादा आणि आजी. नाना खूप छान वाटलं, तू आजीचं कौतुक मन भरून करतोस. धन्यवाद ताई. सीमा क्रिएशन, नाना एकदम रिअल कॉमेडियन आहेत, खूप पॉझिटिव्ह असतात, नेहमी हसून बोलतात. आजी तर आहेच गोड. सुगरण सरबत छान केलं आजीने. सुवर्णा साबळे, आजोबांनी 4,000चं सरपण तोडलं. मग आजी आजोबांचं गोड भांडण, जुनं ते सोनं. आजीच्या रेसिपी भन्नाट रेसिपी असतात. आजीला शाळा शिकायची होती पण मास्तर नव्हते. पूर्ण कुठे गेलते नाना मास्तर? मास्तर प्याला पूर्ण गेले ऊस तोडायला. नव्हतं आमच्या नाही. राजाकडे. आमच्या राहतात आणि तुमच्या राहतात मास्तर कुठे गेले प्याला पूर्ण आलं ऊस तोडायला. चांगली मजा आहे मग. रेखा वाघुले, खूप छान आमटी. नीलू तुमची आजी आजोबा आणि तुम्ही खूप छान आहेत. धन्यवाद ताई. 7 संध्या, आजी तुमची रेसिपी नीलू यूट्यूब दाखवतो म्हणजे ती छान असते म्हणून दाखवतो. तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही साधी कुठल्याही रेसिपी केली तरी ती खूप छानच असते. आम्ही करून बघत असतो. छान होता आजी. नीलू खूप छान टाकतो रेसिपी. समजलं का आता? तुला काय वाटलं रेसिपी टाकीत नाही? टाकतो मी सगळ्या. आपल्या आजीला वाटतं मी टाकीत नाही. त्याला लई कट्टाळा येतो कामाचा. मला कटा येतो ना ना, कटाळे येतो तो आणून त्याला बसत होय मग. खोटं बोलत ना ना. हां त्याला लई कट्टाळा येतो. काम सांगितलं का बाहेर निघून जातो. आणि तू त्याला हाका मारतो हाका. अरे मी इकडे
मग येतो का घरी? आणि मग ते बळच उठून आणावं लागतो बाई. अरे मला चहा कर बेट्या, भूक लागली. काय तू चालले गुराळाच्या गप्पा. मी बाजार आणून टाकला घाम्याला भर गोड भाज्या आणि काय करा मला. तुम्ही कायला सांगितलं मला पोटाला पोट लागले मग आल्यास कशाला कीर्तन सांगितलं मला. पोटाला पोट चिकटलं ना मा. हे आता चहा पिलं उघडं वर येण्यास. रामकृष्ण आधी बस जातात मला नाही का. आता पुढे वाचायची नाही कमेंट. वाचवून चहा अवस्था. चहा वस्तू वाचून दाखवतो तुम्हाला. अश्विनी चव्हाण, हाय नीलू दादा, आजी नाना खूप छान वाटलं. तो आजीचं कौतुक मन भरून करतो. धन्यवाद ताई, खूप छान दादा. आणि पातळ भाजी मला पण खूप आवडते. जयश्री शिंदे, धन्यवाद ताई. रोहिणी, बाई आमटी एक नंबर केली. तुला बघितल्यावर मला माझ्या बाईची आठवण येते, पण ती पण आता नाही आहे. तुला बघून समाधान वाटते. धन्यवाद ताई. आजी नीलू, तिला दात आहेत का? कांदा कसे खाती? जमतं तिला दमादमाने खाती. प्रतिभा इंगळे, नमस्कार आजी आजोबा, मी रोज तुमचे व्हिडिओ पाहते, खूप छान असतात, पण कमेंट अधूनमधून करत असते. आजी खूप प्रसन्न, उत्साही आणि कष्टाळू आहे. तुम्ही करतात त्या सगळ्या रेसिपी सोप्या आणि जबरदस्त मस्त आहेत. धन्यवाद ताई. कुसुम टाकसाळे, बेसन पिठाचे लाडू करा आजी, मला हे लाडू खूप आवडतात. बाई बेसन पिठाचे लाडू बेसन पिठाचे लाडू कधी करणार आहे? करू एखाद दिवस, कधी सवड होईन तसे. नक्की ना? हा, करीन सवड करीन. होईन तसे करीन. मग देईन खाल तुम्हाला लिहितील नू. नाना बघा कसे माझ्या पाठीमागे बसले, लपून बसले काय नाना? हा घाबरले काय मला? घाबरले. कल्पना निकम, बाई मला तुमच्या हातची बाजरीची भाकर आणि काळ्या मसाल्याची भाजी खायची आहे, यात आहे कधी पण. प्रिया पृथ्वी, बाईला आणि नानाला खूप खूप नमस्कार. मी पण माझ्या आईला आणि वडिलांना नाना म्हणायचे. माझं गाव संगमनेर. प्रिया पटोळे, त्याला ग्रीप वॉटर म्हणतात, लहान मुलांना द्यायचे. खूप छान जेवण आजी आजोबा, मस्त. धन्यवाद ताई. सुनीता बुराडे, सरबतची रेसिपी छान आहे आजीची. धन्यवाद ताई. गाव कोणतं गाव? संध्या गाडगे, खूप छान सरबत बनवलं आजीने. नीलू खूप छान असतो. धन्यवाद ताई. सीमा भागवत, खूप छान सरबत केलं आहे आजीने. आम्ही पण करायचो. खेड्यात लिंबू भेटत नसायचे. माझ्या माहेर वाघोली आहे, जवखेड जवळ. मी छत्रपती संभाजीनगरवरून तुमचे व्हिडिओ दररोज पाहते. धन्यवाद ताई. सुलक्षणा चव्हाण, आमटी एक नंबर झाली. धन्यवाद ताई. शकुंतला चांदणे, खूप छान सरबत. धन्यवाद ताई. भारती शेवळे, आजी खूप छान भाजी बनवतात. मला व्हिडिओ खूप आवडतात. तुमचे व्हिडिओ बघितल्यावर मला माझ्या आजीची आजोबांची भेटल्यासारखं वाटतं. धन्यवाद ताई. सुजाता पवार, खूप छान झाला आहे सरबत आजी. धन्यवाद ताई. मीनाक्षी चव्हाण, आमटीपासून जेवायला यावे, गावचे जेवण खूप आवडते, यात आहे कधी पण. सँडी, नील सरबतमध्ये खडीसाखर घालत जा. साखरेपेक्षा दोघांना एकमेकांना आदराने एकता तरी हाक मारायला सांग. म्हातारीनं म्हणतात तेही काही चुकीचे नाही म्हणत, असेच म्हणतात गावी. एक दुसऱ्याला नावाने कसे बोलावे बघू. आजी भारीच पाण्यात बघते बुवा नानांना. घर की मुर्गी दाल बराबर. धन्यवाद ताई. बघू आपण ट्राय करून एक दिवस. साठे संध्या, नीलू आमटी कशाची केली ते नाही सांगितलं. ही आमटी मसूरच्या डाळीची आमटी होती. रेसिपी सोडली ताई मी आज. नीता बडे, मजा आली खूप व्हिडिओ बघायला. धन्यवाद ताई. गायत्री अकोटकर, खूप छान आहेत पण व्हिडिओ. नीलू आजी खूप छान असते पण, आणि आजोबांना तर खूपच भारी मजा करतात. आजीची मी रोज बघते. मी नीलू. धन्यवाद ताई. संगीता चाटपलीवार, नीलू आजी आजोबा खूप छान. माझं आजोळ आहे पातळी. रेसिपी खूप गोड. बाबांसाठी सब्जा आण, पाण्यात भिजत घालायचं आणि ग्लासमध्ये थंड वाटताना. तुम्ही भरपूर कमेंट केल्या आहेत आणि भरपूर प्रेम आहे. हे बघा किती कमेंट आहे अजून भरपूर. तुमचं एवढं प्रेम आहे ना की डायरेक्ट तुमच्या समोर दिसून येत आहे.
तर आता आपला ब्लॉग झाला आहे 18 मिनिटाचा आणि तुम्हाला बोर होईल जास्त, त्याच्यामुळे नाही का जे कमेंट राहिलेत कोणी असं राग वगैरे मानून नका घेऊ. मी सगळ्यांचे कमेंट वाचतो आहे आणि ज्यावेळेस मी कमेंट वाचतो ना त्यावेळेसच लाईक आणि हार्ट पाठवतो तुम्हाला सर्वांना. आजच्या एवढ्या कमेंट वाचून दाखवल्यात आणि तुमचं सर्वांचं भरपूर दिवसाचं होतं की नाही का कमेंट आजी आजोबाला वाचून दाखव, तर आज तुमच्या समोर वाचून दाखवले आणि तुम्हाला पण नक्की भारी वाटलं असेल. तर ज्या कमेंट राहिलेल्या आहेत ना ते मी उद्या वाचून दाखवेन वाटलं असतं, पण असं मनाला कोणी काय वाईट नका वाटून घेऊ की ब्लॉगमध्ये मी ते कमेंट रीड नाही केल्याच्या राहिलेल्या त्या. तर बाकीचं कसं ब्लॉग मोठं होईल आणि जे आपल्याला शूट करायचं आहे ते पण राहून जाईल. तर आपल्या घाटशिरस गावामध्ये नाही का खंडोबाचं एक मंदिर आहे, म्हणजे आपल्या घरापासून नाही का जवळपास 500 मीटर अंतरावरतीच आहे. तर त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये पहिल्यांदा जागरण होतं गावामध्ये आणि त्याच्यानंतरच गावातले नाही का जे जागरण वगैरे घालतात ना लोक ते नंतर जागरण होतात. आणि आज त्या जागरणाला मी जाणार नव्हतं, पण देवाच्या कृपेने आणि आपल्या आजी आजोबांच्या आशीर्वादाने काय केलं, आजोबांनी नाही का एक षड्यंत्र रचवलं. नाना काय म्हटले आजीला की भाकरी नाही टाकायच्या आणि बाई म्हणली मी भाकर नाही टाकणार. तर यांनी दोघांनी मला नाही का डायरेक्ट आज इकडे पाठवलं मंदिराच्या इकडं. आणि तर तिथं नाही एकदम प्रसाद एकदम मस्त होता आणि आजी आजोबांनी त्यांनी 100 रुपये दिले होते, 100 रुपये पण टाकले तिथे मंदिराच्या तिथं आणि भंडारा वगैरे लावून प्रसाद वगैरे घेऊन मस्त आलो. आणि एवढं भारी प्रसाद होता ना की जबरदस्त. आणि हे आज नानाबाईमुळे जायला भेटलं, यांनी लावलंच मला. बळद लावलं बळद. लाजायचं जायला लेकी बारी होत जावान काय पार्सल असं खाऊन भाजी यावं. भाकर खाते. हा, लाजायचं काय कारण आहे? मी लावत होतो थोडे, म्हणलं मी देऊन येतो असं. देवाला कधीच जायला पाहिजे, कधी बी कोणत्या बी. पुढं असू जाऊन बोलीला का तिथं 2 घास खाऊन आलं पाहिजे. मग गेलो ना आता. बोलिलं नाही बोलिलं देवा त्याला बोलीत नाही, काही बोलीत. गाईज आजचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. आणि आज दिवसभरचा जेवढा टायमिंग आहे ना मी फक्त तुमच्यासाठी दिला आहे. मी काल तुम्हाला म्हटलं होतं की जेवढे कमेंट वाचता येतं ना मला तेवढं वाचून दाखवल, पण काय झालं कमेंट भरपूर मोठे येतात आणि तेवढं जर वाचायचं म्हटलं तर पूर्ण नाही का आपलं ते कमेंटवरतीच होऊन जाईल आणि बाकीचं शूट पण नसतं करता आलं. जे बाकीचे कमेंट वगैरे राहिलेत ना त्यांनी कोणी नाराजगी व्यक्त नका करू. जे कमेंट राहिलेत वाटलं असतं नाही नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी वाचून दाखवला. आणि मी परत एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, कारण नाही का तुम्ही दररोज नाही का आपल्याला एवढं कोणाकडेच वेळ नाही आता, पण तुम्ही सर्व नाही का वेळेतला वेळ काढून नाही का आपल्या व्हिडिओला एक 15-20 मिनटं देतात आणि आपल्या फॅमिलीवरती नाही का प्रेम आहे ते दाखवून देतात. तर तुमचे नाही का परत एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि असंच प्रेम राहू द्या, असंच सपोर्ट राहू द्या. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटू आणि उद्याचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग बनवू की जसा आजचा ब्लॉग झाला आहे ना त्याच्यापेक्षा डबल टिबल एकदम इंटरेस्टिंग काहीतरी नवीन करू आपण. तर भेटू उद्या लवकरच. तुम्हाला चला गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.